मी ज्या जिल्हा परिषद वार्डातून निवडून आलेलो आहे, तळाव जिल्हा परिषद वार्ड, तेथे तोरणचा प्रोजेक्ट झालेला आहे. मालेगावातील ग्रामस्थ म्हणून पप्पू देशमुख बाजूला बसलेले आहे. आपल्याला कल्पनाही नसेल की बाजीरावने जे सांगितलं, गेले मी 10 ते 15 वर्ष मी तिथे वरती एक धनगरवाडा आहे आणि आदिवासी वाडे आहेत, कोमालवाडी आहे, आंब्याची वाडी आहे. तिथे माझं येणं जाणं असतं. त्या लोकांची पाण्याची समस्या, त्यांना बोरवेल मारून दिली, लाईटची समस्या, त्यांना लाईट पोचवली तिथपर्यंत. गेले 10 वर्षापेक्षा जास्त, 15 वर्ष मी तिथे काम करत आहे. परंतु आता टोरेंटला मिशन म्हणजे स्वयंसेचं काम चालू आहे. भूगर्भामध्ये किती स्वाप आहे बघायला, किती कातल आहे. तर त्याच्यासाठी आर्जनमध्ये त्यांनी एक बंधारा बांधला, पाणी पाहिजे म्हणून. या अगोदर मी कितीतरी वेळा त्यांच्याशी संपर्क साधला असेल, इरिगेशन केली, परंतु एकही वेळा त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं. म्हणजे आपण ही सुद्धा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांच्या पाठीशी शासन किती तत्पर आहे, जे शेतकऱ्याच्या पाठीशी राहायला पाहिजे. तर असं न होता शासन त्यांच्या पाठीशी यात मात्र शंका नाही. म्हणून आपण सर्वांनी, पत्रकार बांधवांनी एक विनंती करेल की ज्या ज्या वेळेला आम्ही त्या जनतेच्या मार्फत आपण सर्व तिथे त्यांना विरोध करण्यासाठी काही ना काही भूमिका घेऊ, त्यावेळेला आपण वेळेत वेळ काढून घ्या. कारण आपण आला तरच जी काही भूमिका आहे ती या कर्जत तालुक्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचेल आणि मग त्या संघर्षाला एक वेगळं होत नाही. आपल्याला टोरेंट कुठल्याही भावामध्ये टोरेंट आणि पोशीलची शिलारची धरणं ही झालीच नाही पाहिजे, ही आपली भूमिका असली पाहिजे. कारण आत्तापर्यंत जी धरणं झाली त्या धरणांचा आपल्याला काही फायदा झालेला नाही, ना आपल्याला त्यांचं पाणी मिळालं. आणि आपल्या डोक्यामध्ये जर असं काही आपल्याला जर रोजगार उपलब्ध होणार आहे तर असं काहीच होणार नाही. टाटा पॉवरमध्ये आपण जर बघितलं, टाटा पॉवरमध्ये जी वीज जनरेट होते, ॲटोमॅटिक सिस्टम आहे सगळी, आणि याच्यापुढे तर टोळीचं आमच्या हायटेक बसवणार, त्यामुळे 5-50 लोकांना नोकऱ्या उपलब्ध होणार. परंतु आज हजारो हेक्टर जमीन ही आपली जाणार आहे. आणि जसं माझ्या बोरगावच्या बांधवांनी सांगितलं की जी वडिलोपार्जित जमीन आम्हालाही आठवत नाही, आमच्या आजोबा पंजोबाने जी नापीक जमीन होती ती सुपीक केली, आणि त्या सुपीक केल्यानंतर आज आमचे वर्षानुवर्ष, पिढी ना पिढी आमची आज ती तिथून काहीतरी पिकून खात आहे आणि उदरनिर्वाह होत आहे. आणि अशी जमीन तुम्ही आमची घेणार आणि त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला कुठेतरी 2 फुटे जागा आणि काही पैसे देणार, तर ते आमचं बांधवानं भविष्य बिलकुल नाही. बऱ्याच जणांनी, वकील साहेबांनी सांगितलं की पर्यावरणाच्या बाबतीत जी लोक आता आपल्या देशभरातून कर्जतमध्ये येतात, ते कर्जतचं सौंदर्य पाहून येतात. दर्या, डोंगर, नाले, नद्या, हे जर बांधवानं टिकलं नाही तर या कर्जतला कशाला कोणी. म्हणून या गोष्टीकडे आपण गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे की एक झाड 200-250 वर्षापूर्वीचं एक झाड आहे आणि ते क्षणात नष्ट होणार आहे. म्हणून अशी जी काही नष्ट होणारी संपत्ती ही वाचवायची असेल आणि कर्जतचं सौंदर्य अबाधित टिकून ठेवायचं असेल तर आपण सर्वजण एकत्र येऊन, वकील साहेब आपण सांगाल ते धोरण आणि तुम्ही बांधाल ते तोरण, ते येणाऱ्या काळामध्ये मोठात मोठा आपण लढा उभा करू. मी ज्या वेळेला मागील महिन्यामध्ये उद्धव साहेबांची भेट घेतली, माझ्या सर्व कार्यकर्ते मंडळी आम्ही गेलो होतो, त्यावेळेला मला पक्षप्रमुखांनी सांगितलेलं आहे की या तोरण प्रकल्पाच्या विरोधात आणि येणाऱ्या धरणांच्या विरोधात मोर्चाला मी स्वतः येईल म्हणून. तर एवढी चांगली तयारी आपल्या पाठीशी आहे. आणि मी आपल्याला वकील साहेब आमची एक गोष्ट सांगेल, मी त्या दिवशी पोशीलच्या मोर्चामध्ये सहभागी झालो, अचानकमध्ये मला माहीत झाल्यानंतर. परंतु आपलं रक्त हे टोरेंटला माहीत नसेल की 1942च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कर्जतचे क्रांतिकारक जे शहीद झालेले आहे, हा शहीद झालेल्या क्रांतिकारकांचा कर्जत तालुका आहे. म्हणून त्यांना मी या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून एक इथे आवाहन करतो, कर्जतच्या जनतेच्या भावनांच्या संदर्भात जर आपण खेळण्याचा प्रयत्न केला
तर आम्ही त्याचा उद्रेक एक वेगळ्या दिशेने नेऊन तुमची इथून आकलपट्टी करू आणि जे काही आता काम चाललेलं आहे ते स्वयंपेचं ते येत्या हप्त्याभरामध्ये कसं थांबेल. बाजीरावजी तुम्ही सुद्धा त्या भागाची पाहणी करताय तर ते एक हप्त्यामध्ये रमेशजी काम थांबलंच पाहिजे. कुठल्याही परिस्थिती आपल्याला जेलमध्ये जायला लागलं तरी चालेल. जर कर्जत वाचवायचं असेल तर ते काम तरी थांबलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही कायदेशीररित्या तुम्ही बघा, बाकी आडव्या मार्गाने आम्ही बघू. आम्ही जे घडलोय कर्जतमध्ये ते काय असेच घडलेलं नाहीये. म्हणून येणाऱ्या काळामध्ये कुठलाही पवित्र घ्यायला लागला तरी चालेल. आर्थिक जो काही भाग असेल येणाऱ्या लोकांच्या जेवणापासून त्याची पाण्याची काही व्यवस्था असेल ते आम्ही स्वतः असू. मग आपल्याला जे काय आपल्यामध्ये सक्षम लोक आहेत सर्व काय जे काय देतील नाही देतील कमी पडेल ते काय आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर हप्त्याभरामध्ये तोरणचं काम बंद झालं पाहिजे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि ते काम आपण एवढे जरी उपस्थित आहे, एवढे जरी आलो तरी आपण बंद पाडू यात काही दिल मात्र शंका नाही. आणि जे काही आदिवासी बांधव राहतात, जे पालीगाव आंबोड होटल त्याही लोकांची मागणी आहे की हा प्रकल्प आपल्याला इथे नको आहे. आदिवासी बांधवांची जी 40-45 हेक्टर जमीन 100% तिथे जाते. आता बघा हे लाभाळ कशा शासनाचे फॉरेस्टचे अधिकारी आहेत. आता त्यांना सांगायला लागले की तुमची जमीन ही नाही दुसरीकडे आहे. वकील साहेब म्हणजे ते त्यांची आंब्याची झाडं आहेत. त्यांना ज्या वेळेला 50-60 वर्षापूर्वी जमीन मिळाली स्वातंत्र्यानंतर, बरोबर ना बापू, झाडं आहेत ना तिथे. मग ते काय मूर्ख आहेत का तिथे लावायला? शासनानेच मोजून दिली, फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी मोजून दिली, त्यांचा तिचा ताबा आहे आणि आता म्हणतात ही तुमची जागा नाही, तुमची जमीन दुसरीकडे आहे. म्हणजे सर्व काही सर्व नंतर तिचं भक्तीचं आहे. हे सगळं त्यांचा आदिवासी बांधवांना म्हणून फसवण्याचं काम आहे त्यांचं चालू आहे. परंतु आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांची मागणी काय आहे की आमची जमीन, त्या जमिनीवर आम्ही उदरनिर्वाह करत आहोत. जमिनीत नाही तर जंगलामध्ये जो काही ओला मेवा सुका मेवा ते वेचून मग डिंका असेल, तुमचे करवंद असतील, त्याच्यानंतर वल्कन जो आपण पाऊस आला की आपण त्याच्यातून घेऊन खातो, तर अशा ज्या गोष्टी नष्ट होणार आहेत. म्हणून ही छोटीशी गोष्ट नाही आहे. 600-650 हेक्टर माझ्या माहितीप्रमाणे मला असं माहीत पडलं आहे की शासनाने फॉरेस्टची जमीन ही प्रकल्पासाठी वर्ग केलेली आहे आत्ता ज्या 2 ते 3 दिवसामध्ये. आणि बांधवांवर डॅम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याचं शून्य पाहिलं आहे. त्याचं पाणी नवी मुंबईला जाणार, वीज तयार होणार आणि वीज तयार झाली तर सर्वात डेंजर आपल्याला असं आहे तोरण जे आहे ते तालुक्यातले सगळे मीटर घेईल MSCB करून. आणि मग जी काय आपल्याला शासनाच्या रेटमध्ये आता वीज मिळते ती सुद्धा मिळणार नाही. मग तोरणच्या भावात आपल्याला वीज घ्यावी लागेल. हा सर्वात मोठा धोका आहे. कारण त्याला 80 माझ्या अंदाजे 1,80,000 काहीतरी आपल्या तालुक्यामध्ये मीटर आहे ते रेडीमेड तोरण कंपनीला मिळतील आणि त्यांचा व्यवसाय चालू होईल. म्हणून हे कुठेतरी थांबवायचं असेल तर वकील साहेब ही जी काही संघर्ष समिती आहे पुन्हा एकदा लवकरात लवकर आपण मीटिंग अरेंज करून तिथे चालणारं काम हे लवकरात लवकर कसं थांबेल यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये चर्चा करून त्याचा निर्णय घ्या. आणि इथे जवळजवळ 3 ते 4 वकील बांधव आहेत. कायदेशीररित्या जे काही कुठे याचिका दाखल करायची असेल ती आपण दाखल करा. कारण आपण ज्या वेळेला काही भूमिका घेऊ ज्या वेळेला शासनाचं दर्पण आपल्यावर येईल, परंतु त्या दर्पणाला आपण न जुमानता त्याला वाचा फोडण्याचं काम 100% येणाऱ्या काळामध्ये करू. आणि मीच नव्हे तर परिसरातील तालुक्यातून ज्या दिवशी हा मोर्चा निघेल त्या मोर्चाला साधारण 4 ते 5 हजार लोक कशी उपस्थित राहतील याकडे आपण लक्ष देऊ. आणि जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आपण या मोर्चाला लोक उपस्थित ठेवून हा तोरण आणि जे शिलार आणि कोशील या दोन्ही धरणं आपल्या तालुक्यातून रद्द होईल याच्याकडे लक्ष द्या अशी मी आपल्याला विनंती करतो. वेळ भरपूर झालेली